दिस इज स्कॅम यार. बंद आहे यार गाईज. हे आम्ही एवढा प्लॅन करून आलो आणि हे बंद आहे. यू कॅन सी. हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आपण ट्रिपवर चाललो आहे, कुंडलिकाला चाललो आहे. खूप दिवसापासून वी वर ट्राईंग टू अरेंज सम प्लॅन ट्रिप आणि फायनली वी हॅव अरेंज. से हाय टू माय ब्लॉग गाईज. हाय. खूप दिवसानंतर आता आम्ही चाललो आहे. सो आता आपण इथे आधी खूप लवकर निघालेलो. ॲप्रॉक्सिमेटली ॲट 7:30 आम्ही निघालेलो. सो आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. तर मग आम्ही इथे एका स्पॉटवर थांबलो आता नाश्ता वगैरे करायला. आमच्या वैष्णवी मॅडमला अतिशय भूक लागलेली आहे. सो आम्ही असं ठरवलं की पहिला नाश्ता करून घेऊ. सी हर. तुला भूक नाही लागलेली का? कारण ट्रिप चांगली झाली पाहिजे. येस, ट्रिप चांगली झाली पाहिजे. त्याच्यासाठी आधी आम्ही विचार केला की चला जरा नाश्ता वगैरे करू. वेदांत, काय वाटतं तुला? कमेंट कर, कसं वाटतंय? छान वाटतंय मला. व्हॉट अबाउट यू समीर? समीर का कमेंट करशील ब्लॉगला माझ्या? कसं वाटतंय ब्लॉग करते? माझी इज्जत काढली तर काय मॅडम? अरे कहना क्या चाहते हो मिस्टर? नको ग. मस्त असा पोट भरून नाश्ता वगैरे करून झालेला आमचा. आम्ही परत गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. बाहेर व्ह्यू खूप भारी होता. नेचर खूप भारी दिसत होतं. सगळीकडे असं क्लाउड्स होते. फॉग्स आल्याला मस्त असं सॉंग्स चालू होते आणि तामिनी घाटात असं रीच करणार होतो. आणि हा सगळा स्टार्टिंगचा व्ह्यू होता तामिनी घाटचा. खूप सुंदर दिसत होतं आणि म्युझिक चालू होतं. त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करत होतो. मस्त डान्स वगैरे, खूप छान असा डान्स वगैरे करत होतो आम्ही. खूप एन्जॉय करत होतो आम्ही. मस्त वाटत होतं. आणि देन आमच्या वैष्णवी मॅडम बोलायला लागले. तर माहिती समजा किती चांगली पण कंजेस्टेड समजा किती चाडी ढकलून टाकले डायरेक्ट. त्याच्यामुळे आम्हाला अडचण होती. बाकी का और कुछ? और बिन बुलाए मेहमान आ गए. इनको हमने नहीं बुलाया था. फिर भी ये हमारे बीच में मुझको आना है ऐसे करके लाया है. ऑल्सो गाइज कमेंट ऑन हिंदी प्लीज. गाइस मेरे को हिंदी नहीं जमती. सो तरी कमेंट करा गाइज. कसं वाटतंय तुम्हाला वैष्णवीचं? मराठीत ब्लॉग आहे म्हणून मी तोंड तरी दाखवलं. हो, नाहीतर मी ऑफकोर्स आपले ब्लॉग्स मराठीतच असतात. कारण मी मराठी जे मराठी हँड खूपच कश. फायनली रिच समवेअर ऑन सम स्पॉट. बघू शकता व्ह्यू गाईज, काय भारी व्ह्यू आहे. तर व्ह्यू खूपच छान होता. भारी वाटत होते ते. पण खूप जोरात तिथे हवा यायला लागली आणि पाऊस पण पडायला लागला. मग आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण परत जाऊन गाडीत बसूया. हा जो व्ह्यू बघताय हा तामिनी घाटचा व्ह्यू आहे. पहिलं तर आम्ही आमचा रस्ता चुकलो आणि त्याच्यामुळे आम्ही खूपच पुढे निघून गेलो. आणि देन असं झालं की आम्ही परत आमच्या व्ह्यूवर आलो आणि तिथे खूप सारे लोक होते. ते सांगत होते की जो कुंडलिकाचा व्ह्यू आहे तो बंद आहे. तरी आपण म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलं की चला आपण पुढे जाऊन एकदा बघू की खरंच व्ह्यू क्लोज आहे का नाही. म्हणून आम्ही पुढे जायला निघालो. आणि देन जसं आम्ही तिथे आलो तिथं त्या गेटवरच लिहिलं होतं की हा जो व्ह्यू आहे हा क्लोज आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा खूप मूड ऑफ झाला. कारण ज्याच्यासाठी आम्ही प्लॅन करून आलो तेच क्लोज होतं. हा विषय झाला आहे की आम्ही कुंडलिकाला गेलो आणि ऑन द स्पॉट तिथे ते क्लोज होते. सो आम्हाला आता आम्ही सावळ्या घाटात आलेलो आहे. तिथून आपल्याला देवकुंडचा व्ह्यू दिसणार आहे. सो आपण ऑन द स्पॉट आता काय करणार म्हणून व्ह्यू आपलं जे स्पॉट आहे ते आपण चेंज केलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात माझ्या मागचा व्ह्यू एकदम भारी आहे. खूप असं हेवन टाईप फिलिंग येते. ऑलमोस्ट आम्ही एका स्पॉटला थांबलो होतो. तिथं आम्ही खूप भिजलेलो आहे. सो बघू आता काय होतं आहे. तो पण व्ह्यू भारी आहे. आणि असं मी बोलले तर तामिनी घाट फुल एकदम भारी आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. यू कॅन सी गाईज. सर मी असं सांगितलं की आपल्याला लास्ट मोमेंटवर चेंज करावं लागलं. सो आता आपण कुठे आहे सर? येस, मला ते स्पेलच करता येत नाही. आय डोंट नो वाय.
खूप भारी खूप भारी व्ह्यू आहे. आणि येस आता थोडंसं आपल्याला किती किलोमीटरचा ट्रेक करायचं आहे? 2 किलोमीटर 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. त्यानंतर आपला व्ह्यू दिसणार आहे. अर्धा तास लागेल आम्हाला पोहोचायला. बघू आता आम्हाला ट्रेकला सुरुवात करायची आहे. येस तुम्ही नक्की विजिट करा. आमचा तरी प्लॅन ऑन द स्पॉट चेंज झाल्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. बट तुम्ही हाच प्लॅन करून आय जस्ट फील. हे सावळं घाट आहे आणि आपण आता इथून ट्रेक चालू करतोय. सगळे पुढं गेलेत. तो मला पण आता पटपट चालावं लागेल. हा बघू शकता तुम्ही व्ह्यू बघा गाईज, किती भारी व्ह्यू आहे. आपण आता ट्रेक करतोय. आमची हालत ओके एवढं पण काय नाही. ट्रेक एकदम नॉर्मल आहे. फक्त थोडंसं तुम्ही ना शूज वगैरे घालून या ज्यावेळेस तुम्ही इथे येणार त्यावेळेस. तुला काय वाटतं वैष्णवी आपली फुल ऑन असल्या गोष्टी केलेल्याच आहेत राईट? ट्रेकिंग वगैरे सध्या जरा मी इनॅक्टिव्ह आहे. हां थोडीशी इनॅक्टिव्ह आहे. पण बट एवढा अवघड नाहीये. तुम्ही एवढा अवघड नाही. तुम्ही करू शकता. नॉर्मल मुलगी पण करू येस नॉर्मली कोणीही करू शकतं. तर जसं मी तुम्हाला आधी बोलले खूप इझी आहे, पण नंतर ते खूपच डिफिकल्ट होत गेलं माझ्यासाठी. कारण ते खूप स्लिपरी होतं तिथे आणि मला खूपच डिफिकल्टी होत होती खाली उतरायला. तो ट्रॅकमध्ये माझे खूप हाल झाले गाईज. मला ते एकदम कॉम्प्लिकेटेड झालं खाली उतरायला. बट हां मी जेव्हा खाली आले तेव्हा व्ह्यू बघा गाईज. मला हा व्ह्यू इतका आवडलेला आहे. तुम्ही बघू शकता. आहे. आम्ही सोपे म्हणत आलो बट इट्स टू हार्ड. सगळ्यात जास्त टेन्शन तिचं आहे कारण ती बघा बघू शकता गाईज. इथे ट्रॅक करत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. हां आणि माझे पाय आत्ताच इथे थरथरत आहेत कारण मी खूपच दमली आहे. सगळ्यांचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे ट्रॅकचा, फक्त मला सोडून. बिकॉज माझी खूप वाट लागली आहे. ती गाईज देवकुंड कुठला वाटतं त्याच्यापेक्षा? हा देवकुंड आहे. हा मिल्की आहे ना? तर आता तुम्ही बघू शकता देवकुंड हे फुल आम्ही ट्रेक करत थोडं पुढं घेत म्हणजे ऑलमोस्ट डोंगर उतरून आम्ही खाली आलेलो व्ह्यू बघण्यासाठी. पण व्ह्यू खरंच खूप भारी होता. म्हणजे दिस वॉज अन अनप्लॅन्ड ट्रिप. लाईक म्हणजे हा जो स्पॉट होता हा अनप्लॅन्ड होता आमचा. सो जायचं तर होतं कुंडलिकाला, पण आलो आपण सावळ्या घाटात. पण इथे पण खूप भारी वाटलं व्ह्यू बघून. खूप ऑलमोस्ट अर्धा डोंगर उतरून आम्ही खाली आलेलो आणि परत वर चढायचं होतं. आणि चढताना जो मला त्रास झालेला आहे मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही. खूप माझी एनर्जी लो पडत होती कारण मला चढताच येत नव्हतं. ऑलमोस्ट आम्ही सगळेच खूप दमलेलो. वैष्णवी साधना पण बघू शकता, ते पण खूप दमलेले. त्यांना पण वर चढताना खूप त्रास होत होता कारण खूपच पाऊस होता आणि रोड खूपच स्लिपरी झाला इथलचा, त्याच्यामुळं खूप त्रास होत होता. सो युअर वी एंड ऑफ व्लॉग. असाच एका छान ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय टेक केअर.